नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विकासासाठी घरपट्टी वाढ आवश्यक. विकास कामांसाठी कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढ झाली पाहिजे. ती वाढवली नाही तर शहराचा विकास होणार नाही. त्यामुळे या निर्णयाला सर्वांचे सहकार्य हवे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. तसेच वसंतदादा बँकेला कायद्याच्या चौकटीतच मदत करण्यात आली असून या विरोधात कोणी न्यायालयात गेल्यास आम्ही केस जिंकू, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की सध्याचे 600 कोटी रुपयांचे पूर नियंत्रणाचे काम हे महापुराच्या काळात नाल्यांमधून शहरात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनाबाबतचे आहे. पुराचे पाणी वळवण्याबाबत स्वतंत्र 10,000 कोटी रुपयांचा वेगळा प्रस्ताव आहे. त्यामुळे विषय पूर्ण समजून घेऊन प्रस्तावित कामास सूचना करा, पण विचार न करता विरोध करू नका. महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढल्याशिवाय शासनाकडूनही पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या प्रस्तावित घरपट्टी वाढीमुळे 70% लोकांना अडचणी नाहीत, तर केवळ 30% लोकांच्या अडचणी आहेत. त्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मार्ग काढला जाईल. शैक्षणिक व सामाजिक संस्थांना लावल्या जाणाऱ्या घरपट्टीबाबत विचार करता येईल. व्यापाऱ्यांच्या घरपट्टीचे गणित दुरुस्त करता येईल. मात्र घरपट्टी वाढवायचीच नाही अशा धोरणाने विकास होणार नाही. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक घोटाळ्याची 2014 पासून चौकशी सुरू आहे. हे आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरण असून यातील सुमारे 85% ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत. ही चौकशी किती दिवस सुरू ठेवायची असा प्रश्न उपस्थित करत आम्ही या बँकेला कायद्याच्या चौकटीतच मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.